तर चंद्रकांत पाटील हे गुन्हेगारांना थारा देत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय। गुन्हेगारांना सोबत घेऊन चंद्रकांत पाटलांनी विधानसभेची निवडणूक लढवली असा देखील आरोप धंगेकरांनी केला। तर चंद्रकांत पाटलांनी एवढं चुकीचं काम केलंय की त्यांना कोल्हापूरला जावं लागेल असंही धंगेकर म्हणाले। ही लोक दादांबरोबर वर्षानुवर्ष काम करताना दिसतात। दादा ज्यावेळेला पुण्यामध्ये निवडणूक लढवली तर ही सगळ्यांचा सारा घेऊनच त्यांनी या पद्धतीनं राजकारण केलं। आज तुम्ही अमोल बालवडकर जो कुठल्याही पक्षात तो कार्यकर्ता आहे आणि त्याला जर अशा पद्धतीने तुम्ही बोलत असाल तर मग तुम्हाला तर कोल्हापूरला जावं लागेल। तुम्ही तर ही सुरुवात केलेली आहे। त्या गुन्हेगारांचा फायदा तुम्ही घेऊन विधानसभा लढवल्यात ना। म्हणजे चंद्रकांत पाटलांनी निलेश गायवळ आणि इतर गुन्हेगारांचा मदत घेऊन निवडणूक लढवली असं म्हणणं आहे। नाही, लढवलेच किती काय लपून राहिलेलं आहे का? आणि आज बघितलं तर तुम्हाला पुणे शहरामध्ये तर कितीतरी टोळ्या ह्यांच्या संबंधित आहेत। मी आता नावं घेत नाहीत पण तुम्ही शोधा की किती उमेदवारांना तुम्ही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही उमेदवारी हे का लपून ठेवताय तुम्ही? हे बी जरा येऊ द्या।